नागरिकांची वागणूक पाहून इतर देशातल्या नागरिकांबरोबर अतिशय आदराची वागणूक आहे। आम्ही ज्या ड्रॅगन हॉल बरोबर आलो त्यांनी आमची खूप काळजी घेतली। अगदी मुक्कामाची, जेवणाची आणि इतर काही टूरबरोबर आम्ही फिरलो तर तिथं मुक्कामाची आणि जेवणाची खूप गैरसोय व्हायची किंवा वेळेवर मिळत नव्हतं। तसं आम्ही तुमच्याबरोबर आलो तर आमची सगळ्या प्रकारची चांगली सोय झाली, अतिशय अगदी वेळेवर आणि न सांगताही खूप आवडीचे पदार्थ खायला मिळाले, न सांगताही। तिथली या देशामध्ये इतर लोकांनी आलं पाहिजे, पण त्यातल्या त्यात भारतातल्या भरपूर लोकांनी आलं पाहिजे, कारण इथली शिस्त। कारण आपला भारत देशामध्ये सगळ्यात मोठा जर अभाव कसला असेल, आपल्याकडं इथल्यापेक्षा साधनं भरपूर आहेत, समृद्धी पण भरपूर आहे, पण जी शिस्त लागते ना वागणुकीत ती नाही आहे, कुठंच नाही आहे। म्हणजे कोणत्याही बाबतीत ना रहदारीत आहे, ना वागण्यात आहे, ना बोलण्यात आहे, ना इतरांबरोबर मोठ्यांशी किंवा असं सगळ्यांशीच असं वागण्यात। इथं ते पाहिलं तर इथं सगळी इथली जे रहदारीची शिस्त पाहिली, नंतर हॉटेलमधले त्या कर्मचाऱ्यांचं आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण जसं त्यांच्याबरोबर वागतो तसं यांचं आमचा काही संबंध नाही। ते पाहुणे जरी आपल्या रक्ताचे नातेवाईक असतात, पण इथं काही नसताना अगदी वागणूक खूप 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 चांगली मिळाली। हां, निसर्ग सौंदर्य, एवढे घाटाचे रस्ते आहेत इकडं तिकडं सगळीकडं, कारण हा मुळात डोंगरात देश वाचल्यामुळं आणि घाटाचे रस्ते असून इथले रस्ते अतिशय चांगले। समोरच्या माणसाची अडचण लक्षात घेऊन मागच थांबून त्या समोरच्याची अडचण अगोदर मिटून ठेवणं, हे इथल्या गोष्टी अशा आहेत की त्याच्यावर मी थोडं आपल्या छोटंसं लेख लिहून, छोटासा एकदम छोटासा तो आपल्याच ग्रुपवर टाकणार आहे। जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही इतर ठिकाणी शेअर करू शकता, पण मी पॉईंट लिहून काढलेले आहेत माझ्या डायरीमध्ये, ते कोणत्या पॉईंटला लिहायचे कारण मी विसरू शकतो नंतर। मी ते सगळे पॉईंट लिहिलेले आहेत, त्या पॉईंटनुसार मी लिहिणार आहे, ते आपल्या ग्रुपवर टाकणार आहे। ओके, धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू।